महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 58 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या नांदेड उत्तरच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार संगीताताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या या शुभारंभ सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात, हिंगोलीचे खासदार नागेशजी आष्टीकर, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि मंचासमोर उपस्थित असणारे संगीताताईंना विजयी करण्यासाठी आतुरलेले आपण सर्व, हा महाराष्ट्र, हातातलं रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र, चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और वे लढेंगे म्हणत उत्तरेत थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हो मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडणारा हा महाराष्ट्र, कसं जगावं हे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि कसं मरावं हे दाखवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र संपवण्याचा, या महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा, या महाराष्ट्राची लूट करण्याचा अनेकांनी कैकदा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र ठामपणे उभा राहिला. हे मनसुबे चालू राहिले आणि हे मनसुबे संपवण्यासाठी स्वाभिमानाची मशाल घेऊन उभा राहिले हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि गेली 58 वर्ष ही शिवसेना मराठी अस्मितेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी लढते आहे. या लढाईचं नेतृत्व आता करतायत आदरणीय उद्धवजी ठाकरे. पण महाराष्ट्र संपवण्याचे, महाराष्ट्राला लुटण्याचे मनसुबे अजूनही चालू आहेत. महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिला निर्णय घेतला तो स्वराज्याची राजधानी असणाऱ्या शिवछत्रपतींच्या रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय घेतला तो विना अट विना शर्त शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती करून त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झालाच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान घोषित केलं. उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलेले अनुदान गेल्या 2.5 वर्षाच्या या महायुती सरकारनं अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. काय झालं या 2.5 वर्षामध्ये? 1 रुपयात पीक विम्याचे ढोल वाजवले गेले, पण पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत आला. परवा एक शेतकरी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटला, म्हटला मला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण पैसे घरी नेण्यासाठी मला पोलीस संरक्षण पाहिजे. पोलीस प्रमुखही आश्चर्यचकित झाले, म्हटले किती पैसे मिळालेत? तो म्हटला 27 रुपये. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे शेतकरी विरोधी सरकार. या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज 7 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडात विजेची तार ठेवून आत्महत्या केली. शेतकऱ्याची भयानक परिस्थिती गेल्या 2.5 वर्षात या महाराष्ट्रात झाली. ज्या उद्धवजी ठाकरेंनी 2008 साली या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रावर झंझावाती दौरा काढला. तर कृषी मंत्री होते शरद पवार आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांनी शेतकऱ्यांची 70,000 कोटींची कर्ज माफी केली. शेतकऱ्यांचं हित पाहणारं महाविकास आघाडी सरकार. आणि या 2.5 वर्षात 3.5 लाख कोटींची उद्योगपतींची कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. महाविकास आघाडीनं या निवडणुकीमध्ये रयतेला शेतकऱ्यांना वचन दिलंय 3 लाखापर्यंत शेतकऱ्याची कर्जमुक्ती.
सत्तेत आल्या आल्या पहिला निर्णय तो असेल. आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. 2014 साली सोयाबीनचा दर होता 6,000 रुपये. आज 2024 साली सोयाबीनचा दर आहे 3500 ते 4,000 रुपये. त्या काळी कपाशीचा दरही तो कपाशीला तर पांढरं सोनं म्हटलं जायचं. आता सोनं 78,000 रुपये तोळा झालंय आणि कपाशी 6,000तच भिरभिरतीये. कापूस वेचणीचा दर त्यावेळी 3 रुपये किलो होता. आज कापूस वेचणीचा दर 10 रुपये किलो झालाय. त्यावेळी डीएपीचं पोतं 560 रुपयाला होतं. आज तेच डीएपीचं पोतं 1900 रुपयाला झालंय. 75 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही वस्तूवर कुठलाही कर लावला गेला नव्हता. आता प्रत्येक गोष्टीवर 18% जीएसटी लावला जातोय. लाखाची खतं घेतली तर शेतकऱ्यांच्या केशातनं 18,000 काढून घेतले जात आहेत आणि किसान सन्मान निधीच्या नावाखाली 6,000 परत देत आहेत. 12,000 खिशात ठेवतायत. शेतकऱ्यांना देता काय तुम्ही. 2014 ला 15,000 रुपयाला बैल मिळत होता. आज एका बैलाची किंमत 55,000 रुपये झाली आहे. मरळकचा शेतकरी हिरो होंडा विकत घ्यायला गेला तर त्याला 2014 ला 55,000 हिरो होंडा मिळायची. त्यात 60 रुपये लिटरचं पेट्रोल टाकायचा आणि तो तराट नांदेडला पोचायचा. आता हिरो होंडाची किंमत झाली 1,10,000 रुपये आणि पेट्रोलची किंमत झाली 110 रुपये लिटर. ते फिरकना झालंय नांदेडकडे. जगणं महाग करणारी महागाई तुम्ही चालू केली. पूर्वी 2014 ला तो सिलेंडर 400 रुपयाला घेत होता. आज तो 1,200 रुपयाला झालाय. कुठली गोष्ट ठेवली इथून. तेलाचा डबा 1,600 रुपयाला होता. आज 2,200 रुपयाला झालाय. खोबरं 120 रुपये किलो होतं. आज 220 रुपये किलो झालंय. चना डाळ 68 रुपये किलो होती. आज 120 रुपये किलो झालीये. तूर डाळ 80 रुपये किलो होती. आज 180 रुपये किलो झालीये. काय मिळालं शेतकऱ्याला. काही नाही. काही नाही. परवा 2019च्या निवडणुकीत आता जे उभा आहेत ना त्यांनी संपत्तीचं विवरण दिलंय. विकास कुणाचा झाला गेल्या 2.5 वर्षात. आता 2024 ला सुद्धा या 2.5 वर्षातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय. 5 वर्षापूर्वी ज्याची संपत्ती 5 कोटी होती तो आता 55 कोटीवर गेलाय. ज्याची 10 कोटी होती तो 20 कोटीवर गेला. ज्याची 20 होती तो 40-45 कोटीवर गेला. मंत्र्यांच्या संपत्तीनं कोटीनं कोटी उड्डाणं घेतली. तुम्हा आमच्या वाट्याला काय आलं. लाडकी बहीण योजना 1,500 रुपये. किसान सन्मान योजना 6,000 रुपये. आमच्या वाट्याला काय. अहो त्या लाडकी बहीण योजनेची जाहिरातच एवढी केली. त्या जाहिरात बाजीवर इव्हेंटवर एवढा खर्च केला की जाहिरातीवरचा खर्च जरी वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते. पण ह्यांना देण्यात नाही, दाखवण्यात रस आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतला. महालक्ष्मी योजना सगळ्या बहिणींना 3,000 रुपये देणार. महिलांना मोफत एसटी प्रवास. अहो काही दिवसापूर्वी बीडची एक विद्यार्थिनी कॉलेजला जायची बसनी. वडील शेतकरी पण खिशात काही नसायचंच. शेतीत नुसतं नुकसान. त्या पोरीला काही कळेना. पास संपलाय. कॉलेजला तर जायचंय पण वडिलांकडे पैसे मागावे कसे. आहेत तरी कुठे त्यांच्या खिशात. आतल्या आत चलत राहिली. काय करावं. कसे मागावेत. कॉलेज बंद करावं. का बंद केलं म्हणून विचारतील. पुन्हा घरी 4 घरं जाऊन पैसे घेऊन येतील. करावं तरी काय. शेवटी अत्यंतिक विकल्पने त्या पोरीनं आत्महत्या करून टाकली. चिठ्ठी लिहिली आणि काय लिहिलं. माझ्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांकडे एसटी पासाचे पैसे नव्हते. ही बातमी उद्धवजी ठाकरेंना कळाली आणि तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर राऊते यांना त्यांनी सांगितलं की विद्यार्थिनी ज्या कॉलेजला जात आहेत त्यांना मोफत पासाची व्यवस्था करा. हे शिवसेनेनं केलं. आता त्याच्या पुढचं पाऊल इथून पुढे सगळ्याच महिला मुली मोफत प्रवास करतील. हे लोककल्याणकारी कार्य. हे काय परिस्थिती आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आष्टीकर साहेब 20,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. 20,000. रोज सरासरी 7 शेतकरी इथं आत्महत्या करतायत रोज. काय दिलं या सरकारनं शेतकऱ्यांना.
शांतपणे विचार केला पाहिजे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवरच मिळत होता. नैसर्गिक आपत्ती आल्या, NDRFचे निकष बाजूला सारून उद्धवजींनी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली. शेतकऱ्यांसाठी कायम उभा राहणारा पक्ष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांच्या काही नाही हो, गेल्या 2.5 वर्षात यांच्या नुसत्या घोषणा चालल्यात. अहो, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, आणि आम्ही नुसत्या योजना ऐकतो. हर घर नल, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. अरे एवढे बरं ऐकायचं काय, 5,000 कोटी दिले, 6,000 कोटी दिले, 3,500 कोटी आणले. अरे मग गेले कुठं? पाण्यात का खाण्यात? काय प्रकार काय आहे हा? अहो, एक खेडेगावात आईन तिला 2 मुलं, मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्यांच्या गावात शाळा नव्हती, आईने शेजारच्या गावात विकासला शाळेला घातलं. विकासला सांगितलं तू काय येण्या जाण्यात वेळ वाया घालू नको, शाळेच्या गावातच राहून अभ्यास कर, जेवणाची काळजी करू नको, मी रोज योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास शाळेच्या गावातच राहिला. इकडे आई रोज सकाळी लवकर उठायची, विकाससाठी चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची. हा चांगल्या चुंगल्याचा तयार झालेला डबा ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि विकासच्या शाळेच्या गावाकडे द्यायला जायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ती अर्ध्या वाट्यात उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं असेल नसेल ते खाऊन टाकायची आणि उरलेला राहिलेला डबा ती मग विकासला नेऊन द्यायची. आईला वाटलं आपण वर्षभर विकासला चांगलं चुंगलं खाऊ घातलंय, आता विकास कसा जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली. काही नाही झालं 2.5 वर्षात, नुसत्या योजना फुगल्या. विकास आहे तसाच आहे, ही सगळ्यात मोठी वस्तू, ते सगळ्यात मोठी. मला प्रश्न पडतो, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 चा राहिला, उद्योगधंदे वाढले, बेरोजगारीमध्ये घट झाली. अहो, कोरोनाचा काळ होता तो, सगळ्या जगभर महाभयानक संकट, आणि अशा संकटाच्या काळामध्ये हॉस्पिटलची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, एवढंच नाही ऑक्सिजनची कमतरता. पण या सगळ्यावर मात करत उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. हो, परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. जर कोरोना काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. महाराष्ट्र उद्धवजींनी सुरक्षित ठेवला. या काळात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही अशी घोषणा उद्धवजींनी केली. महाराष्ट्र प्रगतीपथाकडे वाटचाल करत होता. मग असं काय झालं? काय झालं असं? तत्कालीन काळात देशात 5 वेळा सर्वेक्षण झाली आणि पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरे कायम राहिले. महाराष्ट्र प्रगतीपथावर जातोय, विकसित होतोय. हे महाराष्ट्र द्वेष्ट्यांना पाहवलं नाही. त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता, पण जोपर्यंत शिवसेना आहे त्यांना ते शक्य वाटत नव्हतं. जोपर्यंत उद्धवजी ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला हात घालता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग कुटील डाव रचला. शिवसेना फोडली गेली, 40 गद्दार झाले. ती रात्र अजून महाराष्ट्र विसरला नाही, ज्या रात्री उद्धवजी ठाकरेंनी वर्षा सोडली आणि ते मातोश्रीकडे निघाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, अवघा महाराष्ट्र हळहळत होता. आणि त्यावेळी हे 40 गद्दार टेबलवर उभा राहून नाचत होते. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले म्हणून का? लुटारूंना महाराष्ट्र लुटायला दारं मोकळी करून दिली म्हणून. ज्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना रस्त्यावरनं उचललं, पदं दिली, मंत्रीपदं दिली. ज्या उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला त्या हिंदुहृदय सम्राटांच्या पुत्राला यांनी मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं. उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचणं हे शिवसैनिकांचं ध्येय आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी यांना ठेवायचा नाही, अजिबात नाही.
महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि महाराष्ट्र कधी झुकणार नाही. हा बाणा आहे महाराष्ट्राचा. शिवसेना तो बाणा घेऊन निघाली. अडचण उद्धवजींची होत होती म्हणून नको होते उद्धवजी. नाहीतर बघा ना, 2.5 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. पण उद्धवजी मुख्यमंत्री पदावर उतरले आणि एक उद्योग गुजरातला. IFC सेंटर गुजरातला, टाटा एअरवेजचा प्रकल्प परवा महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी वडोदऱ्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं. तो इथं होणार होता नागपूरला. 1.5 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर बनवणारी कंपनी जी लाखो नोकऱ्या उपलब्ध करणार होती, गुजरातला. एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला, गेल प्रकल्प गुजरातला, सगळं गुजरातला. का? महाराष्ट्राच्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा खास पळवून नेला. पाहता इथे सत्तेत असलेले एकाने तरी विरोध केल्याची नोंद आहे थोरात साहेब. एकाने तरी आवाज उठल्यावर आम्ही याच्यापेक्षा मोठा उद्योग आणणार आहे. 2.5 वर्षात नांदेडमध्ये कुठला उद्योग आलाय सांगता? कुठला मोठा प्रकल्प झालाय सांगता? मग जे होणार होतं ते सगळं गुजरातला. म्हणजे रांगोळी त्यांच्या दारात आणि राख महाराष्ट्राच्या अंगणात. गेली 2.5 वर्ष यांनी महाराष्ट्र सरकार चालवलं का गुजरात साठी सरकार चालवलं, हे आता एकदा आम्ही नीट बघायला हवा. काय केलं यांनी नक्की? कधीतरी हा शांतपणे विचार केला पाहिजे. 42% पोरं बेरोजगार आहेत महाराष्ट्रातली. 42%. परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 6,000, अर्ज झाले 7 लाख. 3 शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज झाले 35 लाख. अहो, सफाई कामगार म्हणून ज्यावेळी इंजिनियर मुलाखती द्यायला येतात ना, डोळ्यातनं टचकन पाणी येत. काय अवस्था करून टाकली आमच्या तरुण मनुष्य संपदेची. काय अवस्था आहे. रोज 2 बेरोजगार तरुण महाराष्ट्रात आत्महत्या करतायत. रोज 2. ज्याने आयुष्य उभा करायचं, भविष्य घडवायचं, ती पोरं मरणाच्या दारात जात आहेत. का? कुठं आहेत नोकऱ्या? नोकऱ्या मिळवून देणाऱ्या शिक्षणाची अवस्था त्यांनी काय करून ठेवली 2.5 वर्षात? 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना दिल्या. 14,173 शाळा बंद केल्या. पटसंख्या नाही, शाळा बंद. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. विद्येचा प्रसार व्हायला हवा हे या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी सांगितलं. तुम्ही ती विद्येची दारं बंद करत निघाला. 83 लाख मुली शिक्षण प्रवाहातनं बाहेर पडल्या. 83 लाख. या महाराष्ट्राची अडचण अशी आहे, महाराष्ट्रात बिअरच्या विक्रीत घट झाली. ती विक्री कशी वाढवावी यासाठी हे सरकार अभ्यास समिती नेमतं. पण 83 लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेल्या. त्यांना शिक्षण प्रवाहात कसं आणता येईल याबद्दल मात्र एकही अभ्यास समिती नेमली जात नाही. अहो, या 83 लाख मुली जर शिकल्या असत्या, स्वतःच्या पायावर उभा राहिल्या असत्या, तर 15,000 पासून 50,000 पर्यंत त्यांनी स्वतःचा पगार कमावला असता. 1500ची त्यांना गरज नसते. कुठल्या दिशेला घेऊन निघालो आम्ही महाराष्ट्र? भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली, पण भुकेल्या माणसाला त्याचं स्वतःच अन्न कमवण्याची क्षमता निर्माण करून देणं हे परिवर्तन झालं. सेवा तात्पुरती असते, परिवर्तन कायम स्वरूपी असतं आणि सरकारचं काम हे परिवर्तन करणं आहे. काय अवस्था इथली. आम्ही कधीतरी या गोष्टींचा सगळा विचार केला पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये हमी भाव नाही म्हणून पोराला शिकवावं, नोकरी मिळवावी म्हणेल तर शिक्षण नाही, नोकऱ्या तर सगळे उद्योग गुजरातला. कुठल्या दिशेला निघालोय आम्ही? आणि नुसत्या यांच्या घोषणा, नुसत्या जाहिराती. मी आता सातारवरनं आलो, जेवढ्या यष्ट्या मला वाटेत भेटल्या त्या यष्ट्यांवर नुसत्या जाहिराती कोट्यावधीच्या. अरे, त्या यष्ट्यांवर जाहिराती लावण्यासाठी जेवढा खर्च केला तेवढा खर्च जर एसटीच्या दुरुस्तीसाठी केला असता तर पावसाळ्यात गळक्या एसटीत बसायची वेळ प्रवाशांवर आली नसती. पण कुठल्या जाणीवेकडे निघालो आम्ही? काय अवस्था आहे हो आमची? असं म्हणतात की तुम्ही पोरांना शाळेकडे नेणारे रस्ते तयार करून द्या, पोरं देशाला चंद्रावर नेणारे रस्ते तयार करून ठेवतील.
मूलभूत आणि पायाभूत गोष्टींची सगळ्यात जास्त गरज आहे, पण याचं त्यांना नाही. सगळे रस्ते बघा ना आता काय आहेत, रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत. आष्टीकर साहेब, परवा एका एक्सप्रेस वेचा मी सगळा हिशोब बघितला. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये. 1 किलोमीटर रस्ता बनवायला 273 कोटी, 2 किलोमीटरचे 546 कोटी, 3 किलोमीटरचे 819 कोटी. तुम्हाला माहितीये चांद्रयान मोहिमेचा खर्च किती आला? 615 कोटी. म्हणजे आपल्या 2 किलोमीटर रस्त्यात आपण चंद्रावर जाऊन येतोय. काय कुठल्या दिशेला? आमचे खिसे मोकळे हो, यांचे खिसे भरले. संपत्ती उगाच नाही कोटीनं कोट्यानं वाढली. हा विचार करायला हवा. अहो, त्या रस्त्यावरच्या खड्ड्यात आमची माणसं सरळ आपटतायत, पडतायत. माणूस पडला की हे तिघं भाऊ आष्टीकर साहेब लगेच त्याच्या जवळ जातात आणि त्याला लगेच उठवतात. आणि तो उठून उभा राहिला की त्याला म्हणतात, आम्ही त्याला उठवायला मदत केली तुला, आता तू आम्हालाच मत देशील ना. तो सद्ग्रस्त म्हणतो, मी पाठीवर पडलोय, डोक्यावर नाही. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे काय चाललंय काय नाही. ती व्यवस्थित करणार सगळं. काय परिस्थिती आहे हो. तुमच्या नांदेड जिल्ह्यात लोकसभेचं मतदान चालू होतं. एका मतदार केंद्रामध्ये एक तरुण गेला मतदान करायला आणि तिथं गेल्यावर त्यानं कुऱ्हाडीनं सरळ ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं. पोलिसांनी पकडलं. का फोडलं ईव्हीएम मशीन? म्हटलं, या सरकारनं मला बेरोजगार केलंय, ह्या सरकारनं माझा रोजगार पळवला म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं. आता मला सांगा, तरुण संतप्तच आहेत, विषयच नाही, पण ईव्हीएमचं मशीन फोडून नोकरी मिळणार आहे का? त्यापेक्षा ह्या विधानसभेला संगीता पाटलांच्या मशालीचं बटन दाबलं आणि महाविकास आघाडीला विजयी केलं तर नोकरी रोजगार नक्की मिळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आज थोरात साहेब, नोटाबंदीचा वाढदिवस आहे. आज 8 नोव्हेंबर 2016ला आजच्याच दिवशी मध्यरात्री नोटाबंदी झाली. तेव्हापासून आमच्या लोकांच्या खिशातनं ज्या नोटा गायब झाल्यात. काय परिस्थिती आहे आमची, काय परिस्थिती आहे आमची. जगणं महाग करून टाकलं, मरणं स्वस्त करून टाकलं. अहो, एक तरुण असाच वैतागला, इतका भयान वैतागला. म्हटलं, काय काय नेमकं चाललंय काय? तुम्हाला माहितीये, आता त्यांनी त्यांच्या पंचसूत्र ह्याच्यामध्ये घोषणेमध्ये 10 घोषणा केल्या. त्यात 25 लाख रोजगार निर्मिती करणार. अहो, तुम्ही 2 कोटी रोजगार निर्माण वर्षाला करणार म्हणून सांगितलं होतं. त्याचं काय झालं ते सांगा की आधी. शासनाच्या 2 लाख पदं रिक्त आहेत, भरलीच नाही त्यांनी. ती आधी भरा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. नोकर भरती सुद्धा यांनी कंत्राटी पद्धतीनं केली आणि त्या खाजगी कंपन्यांना चराऊ कुरण दिलं. एक स्पर्धा परीक्षा दाखवा ज्याचा पेपर फुटला नाही, एक भरती दाखवा ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही. वैतागला होता तो तरुण. एका चौकात उभा राहिला आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागला, या सरकारने बेरोजगारी वाढवली, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही. माणसं जमली तसं त्याला अधिकच चेवला. बेरोजगार वाढवली, महागाई वाढवली, सरकार बिनकामाचं आहे. तेवढ्यात पोलीस धावत आले, त्याला उचलला आणि पोलीस स्टेशनला नेला. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याने विचारलं, मला इथं का धरून आणलंय? इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, अहो, मी आपल्या सरकारच्या विरोधात नव्हतो बोलत, मी पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हणला, तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी वाढवली ते? आम्हाला माहित नाही का कुठला सरकार बिनकामाचा आहे ते? ये पब्लिक है, सब जानती है. आता हिशोब करायची वेळ आली. आता हिशोब करायची वेळ आली. हिशोब सांगा ना मला काय हो. निष्ठेनं राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं ती कोसळतात. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, ते निष्ठावंतांच्या बळावर, गद्दारांच्या बळावर नाही. दुर्दैव या मातीचं. इथं निष्ठावंत जसे उपसतात तसे दगडावर गद्दारीची बीज टाकली तर तीही फोपावतात. इथं गवताला जसे भाले फुटतात
तशा गद्दारांच्या तलवारी सुद्धा सरसावतात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एक काम करायचंय फक्त यावेळी. यांनी फक्त शिवसेनेची गद्दारी केली नाही, यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. ये 2.5 वर्ष जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वर असता. हे आता थापा मारत सुटलेत. असं आहे तसं आहे. परवा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं अहवाल सादर केलाय. महाराष्ट्राची सकल राज्य उत्पन्नात पिछेहाट झाली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र प्रचंड मागे खेचला गेलाय. महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर आहे. इतकी पिछेहाट आहे महाराष्ट्राची, इतकी. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर ही गद्दारी गाडून त्याच्या उरावर विजयाचा भगवा फडकावलाच पाहिजे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि अशी गद्दारी गाडा परत महाराष्ट्राच्या राजकारणात ती उगवली नाही पाहिजे, अजिबात नाही. महाराष्ट्राच्या गर्दनीला नख लावणाऱ्याचे हातही महाराष्ट्र मागे ठेवत नाही, अजिबात नाही. आम्हाला त्या त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी संगीताताईंना उमेदवारी घोषित केली. काही लोकांनी संभ्रम पसरवायचा प्रयत्न केला. पण मी एक गोष्ट सांगतो, उमेदवारी तुला की मला याची ही लढाई नाही. आमदार कोण याचीही लढाई नाही. ही केवळ शिवसेनेची लढाई नाही, ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावं लागेल. महाराष्ट्र धर्मासाठी एकसंघ व्हावं लागेल. नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल, महाराष्ट्र विकला जात होता तर तुम्ही काय करत होता? महाराष्ट्र लुटला जात होता तर तुम्ही काय करत होता? आमच्या तरुणांच्या रोजगाराचा घास गुजरातला पळवला जात होता तर तुम्ही काय करत होता? आम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे, असं काहीही होणार नाही. कारण आम्ही संगीताताई पाटील यांच्या सोबत होतो, उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर होतो. हा महाराष्ट्र आम्हाला राखायचा आहे. हा महाराष्ट्र आम्हाला प्रगती पथावर न्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रासाठी, उद्याच्या भविष्यासाठी आम्हाला यावं लागेल एकत्र. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची. खरं तर परवा एक गोष्ट झाली, मला कधी कधी प्रश्न पडतो. महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करायचं काम सध्या चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ही लोकशाही आहे. न्याय हक्कासाठी लढणं हा इथला लोकांचा अधिकार आहे. पण या सरकारनं काय केलं? मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवालीमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सरळ लाठी हल्ला केला. एसआयटी लावण्याची घोषणा का? वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला, बारसू प्रकल्पग्रस्तांवर लाठी हल्ला झाला. लोकांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही, उभं राहायचं नाही. तुम्ही आता निवडणुकीसाठी आश्वासनं देताय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करतो म्हणला होता, काय झालं त्याचं? हिंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करतो म्हणला होता, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांना 1.5 पट हमी भाव देतो म्हणला होता, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो म्हटला होता, काय झालं त्याचं? इथल्या मुलांना रोजगार देतो म्हणला होता, काय झालं त्याचं? मराठा समाजाला आरक्षण देणार होता, काय झालं त्याचं? धनगर समाजाला आरक्षण देणार होता, काय झालं त्याचं? या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आज परिस्थिती इतकी भयानक आहे. पूर्वी दगडावर दगड घासला की ठिणग्या उडायच्या आणि मग अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवा शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सावध राहायला हवं, सजग राहायला हवं. शिवसैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो ना, त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीचा हा महाराष्ट्र मी एकसंघ अखंड ठेवेन अशी तो शपथ घेतो. हा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी एकत्र यावं लागेल, एकत्र उभा राहावं लागेल. आज परिस्थिती सगळ्यात महत्वाची अशी आहे, गेल्या वर्षभरामध्ये 46,000 महिलांवर अत्याचार झाल्याच्या गुन्हे नोंद झाले. 46,000 महिलांवर. 26,000 महिला गायब झाल्यात महाराष्ट्रात. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाले. तिथं तेवढ्याशा चिमणीच्या किंकाळ्या अजूनही आसमानतात, खुंबतात. कुठे राहतो होत आम्ही?
जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लाल महालावर हल्ला करत त्यांनी शाहिस्ताखानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखेच तिची काळजी घेतील. हे आहे महाराष्ट्राचं चारित्र्य. त्या महाराष्ट्रात आज काय घडतंय? कधी बदलापूरची घटना, कधी बोबदेव घाटाची घटना, कधी कोल्हापूर, कधी नागपूर, कधी मुंबई. काय परिस्थिती आहे? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मानासाठी त्यांनी शक्ती विधेयक आणलं. उद्धवजींनी आणलेलं शक्ती विधेयक गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारला केंद्राकडून मंजूर करून घेता आलं नाही आणि त्याची अंमलबजावणी करता आली नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं, पण राष्ट्र उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो यांनी राजकोटला उभा केला होता, अवघ्या 8 महिन्यात कोसळला. म्हणे तो वाऱ्यानं कोसळला. वाऱ्यानं नाही, तुमच्या भ्रष्टाचारानं पोखरलेल्या व्यवस्थेनं तो कोसळला. पुतळा कोसळला नाही, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. पुतळा कोसळला नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. पुतळा कोसळला नाही, महाराष्ट्राचा अभिमान कोसळला. इथली नैतिक मूल्य ढासळली. एक शिवभक्त आष्टीकर साहेब परवा असं म्हणाला की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय. 350 वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्यानी सिंधुदुर्गाची दगड झिजलीत, पण 2 दगडांना सांधणारा चुन्याचा चिरा मात्र अजून जसाच्या तसा आहे. दगड झिजत 1-1, 2-2 इंच आत गेलीत, चुन्याचा चिरा मात्र 1-2 इंच अजून तसाच बाहेर आहे. मी निष्ठा त्या चुन्याच्या चिऱ्याला मानतो, दगड झिजतील, निष्ठा नाही. त्या निष्ठेनं महाराजांनी स्वराज्य उभा केलं. तो शिवभक्त म्हणाला 350 वर्षापूर्वीचा उभा केलेला महाराजांचा सिंधुदुर्ग तसाच आहे, पण 8 महिन्यापूर्वी बांधलेला यांचा पुतळा मात्र कोसळला. खरंच महाराजांनी सिंधुदुर्ग बांधताना काय मिक्सचर वापरला असेल? मिक्सचर काही का असेना, त्या मिक्सचर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सचर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की. बेईमानी करणारं हे सरकार उलटायला हवं आणि महाराष्ट्र हितरक्षणासाठी प्रामाणिक असणाऱ्या महाविकास आघाडीचं सरकार आणायलाच हवं. 20 तारखेला मशालीचं बटन दाबा आणि संगीताताईंना प्रचंड बहुमतानं विजयी करा. मशाल ती ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ती मशाल ती ज्यांनी आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतीच्या ज्वाळा उपाळल्या, ती मशाल धगधगू द्या आणि महाराष्ट्राचा अंधकार संपू द्या. जगायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशालीचं.